ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे काळाचे असे शास्त्र आहे जे आपल्याला निसर्गाच्या लयीशी जोडते. आजच्या ग्रहांच्या स्थितीवर चर्चा करण्यापूर्वी आपण आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज मंगळवार 18 ऑगस्ट 2026. आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी ही भगवान कार्तिकेयांची प्रिय तिथी मानली जाते, जी विजय आणि यशासाठी अत्यंत शुभ असते. आज चित्रा नक्षत्र आहे, जे सर्जनशीलता आणि सौंदर्यता प्रगतात. पहाटे 3:29 शुभयोग असेल, जो नवीन कार्यांच्या सुरुवातीसाठी उत्तम आहे. आजचा सूर्योदय सकाळी 6:04 आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:57 होईल. दुपारी 3:44 ते संध्याकाळी 5:21 राहू काळ असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:06  12:56 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदत ही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग, देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट 2026 मंगळवार. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच तूळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात समतोल आणि सुसंवाद राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या राशीस्वामी मंगळाची मिथुन राशीतील स्थिती आणि सूर्य सिंह राशीत असल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची जिद्द असेल. पण आज तुम्हाला तुमच्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात काही नकारात्मक वर्तणुकीचा सामना करावा लागू शकतो. हे काही फार मोठे संकट नाही, पण यामुळे तुमच्या मनाला थोडा त्रास होऊ शकतो. अशा वेळी संयम बाळगा आणि स्वतःहून पुढाकार घेऊन घरातील व्यक्तींशी संवाद साधा. त्यांच्या भावना समजून घेतल्यास तुम्ही त्यांच्या समस्या दूर करण्यास मदत करू शकाल. आज ऑलिव्ह ग्रीन रंग तुमच्यासाठी शुभ आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सकाळी 10 ही वेळ अत्यंत फलदायी आहे. शनीचा मीन राशीतील प्रभाव पाहता आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती आणि स्पष्टता देईल. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा वैचारिक स्पष्टतेचा आहे. चित्रा नक्षत्रातील चंद्र तुम्हाला सर्जनशील बनवेल, पण विचलित होऊ नका. तरुण आणि प्रेमसंबंधात आज वाद टाळा. कोणाच्या तरी बोलण्याने लगेच प्रतिक्रिया देऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण सुधारण्याचा आहे. घरातील कोणाचे मन दुखावले असेल तर आज ते भरून काढण्याची संधी आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी सावध राहण्याचा आहे. कोणाशीही वाद घालू नका. शांत राहून काम पूर्ण करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा एक छोटासा सल्ला, आज कोणाचेही मन न दुखावता एखादे चांगले काम करा. आजचा प्रश्न, तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या शब्दाने तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अतिशय उत्साही आणि रोमांचक दिवस आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात म्हणजेच तूळ राशीत चित्रा नक्षत्रात संचार करत आहे, तर तुमचा राशीस्वामी शुक्र कन्या राशीत आहे. आज तुम्हाला तुमच्या कंटाळवाण्या दिनचर्येतून एक दीर्घ विश्रांती मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे मन आणि शरीर पुन्हा एकदा ताजेतवाने होईल. आज तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला किंवा ट्रेकला जाऊ शकता, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात.
मित्रांसोबत बागेत फिरणे किंवा एखादी छोटी रोड ट्रिप करणे तुम्हाला मानसिक शांतता देईल. आजचा दिवस सकारात्मकतेने संपवण्याचा प्रयत्न करत राहा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. कारण चंद्राच्या स्थितीमुळे काही वेळा विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो. आज सकाळी 10 ते 11:15 या वेळेत तुमचे महत्त्वाचे प्रवास किंवा कामे पूर्ण करा. कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. आजचा तुमचा भाग्यशाली रंग हिरवा आहे. तुमच्या भावनिक स्थितीवर राहूचा प्रभाव असल्याने मन शांत ठेवण्यासाठी एखादी छोटीशी ध्यानधाड किंवा शांत ठिकाणी बसणे तुम्हाला खूप मदत करेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा फळे दान करा. आजचा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 5व्या स्थानी म्हणजेच तूळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची स्थिती कर्क राशीत असल्याने आज तुमच्या मनात विचारांचे चक्र वेगाने फिरत असेल. आज तुमच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धात्मक वृत्ती आणि महत्त्वाकांक्षा दिसून येईल. चित्रा नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही कामात खूप बारकावे शोधाल, पण लक्षात ठेवा, आक्रमकता ही नेहमीच यशाची गुरुकिल्ली नसते. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणाशीही वाद घालणे टाळा. तुमची बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती हीच तुमची खरी ताकद आहे. त्यामुळे भावनांच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला खूप तणाव जाणवत असेल, तर तो मनात दाबून न ठेवता आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी किंवा कुटुंबाशी मोकळेपणाने बोला. आज दुपारी 1 ते 2:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आज आकाशी निळा रंग परिधान करणे टाळा, कारण तो तुमच्यासाठी आज नकारात्मक ठरू शकतो. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा पाणी ठेवा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. पण सोशल मीडियाच्या अतिवापरापासून सावध राहा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात संयम राखणे गरजेचे आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय नात्यात दुरावा आणू शकतात. गृहिणींनी आज घरातील आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवावी. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. आजचा माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला होता का, जिथे तुम्ही रागावर नियंत्रण ठेवून मोठे नुकसान टाळले होते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट मंगळवार. आज चंद्र तुमच्या 4थ्या भावात म्हणजेच तूळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी घरगुती सौख्याचा आणि मानसिक समाधानाचा आहे. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम, पाठिंबा तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा देईल. आज तुम्हाला जाणवेल की आयुष्यात शेवटी आपले कुटुंबच आपल्या पाठीशी उभे असते. आजचा दिवस कुटुंबासाठी काहीतरी खास करण्याचा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवा. मात्र एक सावधगिरीचा इशारा, आज मंगळ तुमच्या 12व्या भावातून जात असल्याने अनावश्यक खर्च टाळा आणि कोणाशीही वाद घालू नका. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कामाचे कौतुक मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले उचलावीत. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग तपकिरी आहे आणि संध्याकाळी 5 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी आनंदाची ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांशी संपर्क साधा, यामुळे तुमचे मन हलके होईल. आजचा प्रश्न, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा.
प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि सकारात्मक दिवस आहे. आज चंद्र तुळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वच क्षेत्रांत एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळेल. तुमचा राशीस्वामी सूर्य स्वतःच्या सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात असल्यामुळे आज तुम्हाला तुमच्या कामाच्या फळ नक्कीच मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलाचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अतिशय अनुकूल आहे. तुम्हाला मनासारखी संधी मिळेल. आज तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल, ज्यामुळे पदोन्नती किंवा बोनस मिळण्याचे योग आहेत. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, चित्रा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुमच्यात थोडा अहंकार निर्माण करू शकतो. त्यामुळे वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात आजचा दिवस चांगला आहे, पण राहूच्या प्रभावामुळे नात्यात पारदर्शकता ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. व्यावसायिकांनी आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, विशेषतः आर्थिक व्यवहारात सावध राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, नियमित औषधे वेळेवर घ्या. आजचा शुभ काळ संध्याकाळी 5:45 ते 6:30 असा आहे. आज केशरी रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून एखादे पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी ज्ञान द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक सुशांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट मंगळवार तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानी म्हणजेच तूळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची स्थिती आणि चंद्राचा प्रभाव पाहता आज तुम्हाला आरोग्याबाबत कोणतीही तक्रार जाणवल्यास ती दुर्लक्षित करू नका. आज आरोग्यावर काही खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजनात थोडी तरतूद ठेवा. आजचा दिवस विश्रांती घेण्याचा आणि स्वतःला सावरण्याचा आहे. घाईगडबडीत कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. शाळकरी मुलांनी आज अभ्यासाच्या ओझ्यापेक्षा आपल्या शारीरिक क्षमतेकडे लक्ष द्यावे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. प्रेमसंबंधात वाद टाळा. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या. नोकरदार आणि व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणुकीपेक्षा सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि नियमित औषधे वेळेवर घ्यावीत. आजचा शुभ रंग फिकट हिरवा आहे, जो तुम्हाला सकारात्मकता देईल. संध्याकाळी 5 ते 7 ही वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज एक नवीन छंद जोपासा, यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. एक महत्त्वाचा सल्ला, आज कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण ग्रहांची स्थिती तुमच्या रागाला खतपाणी घालू शकते. आजचा प्रश्न, तुम्हाला वाटते आयुष्यात प्रगती करण्यासाठी संयम महत्त्वाचा की धाडस? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत आणि चित्रा नक्षत्रात विराजमान आहे, ज्यामुळे तुम्ही आज सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहात. तुम्ही गेल्या काही दिवसांत केलेल्या कष्टाचे आणि मेहनतीचे फळ आज तुम्हाला कौतुकाच्या स्वरूपात मिळेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. पण तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल तुम्हाला एक सावधगिरीचा इशारा देत आहे. हे यश तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. नम्रता हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आज मंगळ आणि राहूची स्थिती पाहता घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, पण विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात गोडवा आणणारा आहे, मात्र जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात नवीन बदल घडवून आणणारा आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे आणि व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. आजचा शुभ काळ दुपारी 1 ते 3:30 पर्यंत आहे. गुलाबी रंग आज तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. शनीच्या प्रभावामुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी 7मुखी रुद्राक्ष धारण करा किंवा नीलम रत्न वापरा. आज एक सत्कार्य म्हणून नियमित व्यायाम करा.
कारण शारीरिक स्वास्थ्य हेच तुमचे खरे धन आहे. आजचा प्रश्न तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट 2026 मंगळवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून 12व्या स्थानी म्हणजेच तूळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे. ग्रहांची ही स्थिती तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक असू शकते. आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता किंवा आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. तुमच्या राशीत राहू आणि केतूचा प्रभाव आणि चंद्राचे 12व्या स्थानातील भ्रमण यामुळे आज काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत. अशा वेळी भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींकडून किंवा नातेवाईकांकडून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः सक्षम आहात हे विसरू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तोच आज तुमचा खरा मार्गदर्शक ठरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस सैमाचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल, त्यामुळे शांत संगीत ऐकून मन एकाग्र करा. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. जोडीदारासोबत वाद टाळा आणि संवादात स्पष्टता ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त राहील, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि व्यवसायात आज कोणाशीही वाद घालू नका. कामाच्या ठिकाणी शांत राहणेच तुमच्या हिताचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा सत्कार्य उपाय. आज शांत संगीत ऐकणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तसेच आज कोणालाही कर्ज देऊ नका किंवा कोणाकडून कर्ज घेऊ नका. आजचा शुभ रंग वाईन रेड म्हणजेच गडद लाल आहे. मित्रांनो, आजचा ज्योतिषीय प्रश्न. तुमच्या मते आयुष्यातील कठीण प्रसंगात अंतर्ज्ञान जास्त महत्त्वाचे असते की तर्क? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा. तुमचा पाठिंबा आम्हाला अधिक चांगले काम करण्यास प्रेरित करतो. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट 2026 मंगळवार. आजचा दिवस तुमच्यासाठी कष्टाचा आणि ध्येयपूर्तीचा असणार आहे. चंद्र तुमच्या लाभ भावात चित्रा नक्षत्रात संचार करत आहे, तर सूर्य तुमच्या भाग्यभावात आहे. आजची सुरुवातच एका धावपळीच्या वेळापत्रकाने होईल. कामाचा ताण वाढू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वेळ द्यावा लागेल. कदाचित आज तुम्हाला अचानक व्यावसायिक प्रवासाला जावे लागेल, त्यामुळे मानसिकदृष्ट्या तयार राहा. घाबरू नका. तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास मदत करेल. दुपारी 3 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे किंवा बैठका पूर्ण करा, यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा, कोणाचे तरी आभार माना. आजचा तुमचा प्रश्न. तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे महत्त्वाचे आहे की आक्रमक होणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट 2026 मंगळवार तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तूळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या स्वभावात एक प्रकारचा समतोल आणि उत्साह दिसून येईल. आज तुमच्या राशीच्या दशम भावात केतू आणि सूर्य यांचा प्रभाव असल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या सुरक्षित असेल आणि तुम्हाला एक प्रकारची आंतरिक शांतता जाणवेल. जर तुम्ही आजच्या कामाचे योग्य नियोजन केले, तर दिवसाच्या शेवटी तुम्हाला खूप मोठे यश मिळाल्याचे दिसून येईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज दुपारी 3:15 कोणतेही महत्त्वाचे काम पुढे ढकलणे टाळा, कारण त्यानंतर ग्रहांची स्थिती काहीशी बदलत आहे. आजच्या दिवशी गडद म्हणजेच क्रिमसन रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. राहूचा तुमच्या राशीवर प्रभाव असल्याने आज कोणाशीही वादविवाद किंवा तणावपूर्ण चर्चा करणे टाळा, कारण यामुळे तुमची मानसिक शांतता भंग होऊ शकते.
विविध क्षेत्रांतील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. चित्रा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुम्हाला अभ्यासात एकाग्रता देईल, पण विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल, पण वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या आवडीनिवडी यांचा समतोल राखण्याचा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा फळे दान करा. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचे हे मार्गदर्शन आवडले असेल, तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. देणगी देणे शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट मंगळवार तुमच्यासाठी कौटुंबिक नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुळ राशीत आणि चित्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात विचारांचे काहूर असू शकते. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये काही काळापासून मतभेद किंवा तणाव सुरू असेल, तर आजचा दिवस तो दूर करण्यासाठी उत्तम आहे. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर कितीही माणसे भेटली तरी संकटाच्या वेळी फक्त आपले कुटुंबच आपल्या पाठीशी उभे राहते. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांना ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे कृतीतून दाखवून देण्याची संधी आहे. त्यांच्या अपेक्षांपेक्षा थोडे जास्त करून पहा. यामुळे नात्यात एक नवीन गोडवा निर्माण होईल. मात्र शनीचा प्रभाव मीन राशीत असल्याने दीर्घकालीन कामात घाई करू नका. संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकता वाढवणारा आहे, पण आळस टाळा. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. आज शांत राहणेच हिताचे ठरेल. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट तपासावीत. घाईत घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. आजचा एक चांगला उपाय म्हणजे कुटुंबासोबत निवांत वेळ घालवणे आणि शक्य असल्यास एकत्र जेवण करणे. आजचा तुमचा प्रश्न, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या एका शब्दातेने तुमचा पूर्ण दिवस बदलतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 18 ऑगस्ट मंगळवार तुमच्यासाठी कौटुंबिक सौख्याचा आणि जबाबदारीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या अष्टम भावातून तुला राशीत आणि चित्रा नक्षत्रात भ्रमण करत आहे. तुमच्या राशीत शनी वक्री अवस्थेत असल्याने तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक शांततेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आज तुमच्या घरातील सदस्यांचे कौतुक होईल. त्यांना बाहेरून मान सन्मान मिळतील. हे यश त्यांच्या कष्टाचे फळ आहे. तुम्ही अशा वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिक गुंतवणूक करण्याचा आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा संशोधनासाठी चांगला आहे. तरुणांनी आज कोणाशीही वाद घालणे टाळावे, कारण मंगळाचा प्रभाव तुमच्या वाणीत कडवटपणा आणू शकतो. गृहिणींनी आज घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवावी, कारण आजचा दिवस थोडा तणावाचा असू शकतो. व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. आज एक सत्कार्य म्हणून घरी पौष्टिक जेवण बनवा आणि ते कुटुंबासोबत आनंदाने ग्रहण करा. एक महत्त्वाची सूचना, आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची असते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या देणगीतून आम्हाला सहकार्य करा.